आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माई चैनल, लाइक एंड शेयर। धुले जिला मराठी पत्रकार भवन में पत्रकार परिषद के जरिए एजुकेट मयूरी बैसा ने किया खुलासा। अनुमोदित पार्षद के पद के संबंध में महाराष्ट्र में पहली जनहित याचिका माननीय उच्च न्यायालय में अधिवक्ता मयूर बैसाने के माध्यम से दायर की गई थी। धुले महाराष्ट्र नगर निगम मनोनीत सदस्यों की योग्यता एवं नियुक्ति नियम 2012 के नियम 4 के प्रावधानों के अनुसार भले ही डॉक्टरों, वकीलों, प्रोफेसरों, पत्रकारों, व्याख्याताओं आदि जैसे बुद्धिजीवियों के लिए अनुमोदित पार्षद पद का प्रावधान था, लेकिन महाराष्ट्र के नगर निगमों में किसी विशेष पार्टी के पराजित और असंतुष्ट उम्मीदवारों को स्वीकार करने की परंपरा आम हो गई थी। लेकिन धुले के अधिवक्ता मयूर मेघराज बैसाने ने इसके खिलाफ आवाज उठाए और पूरे महाराष्ट्र में जन जागरूकता फैलाई। नागा समुदाय ने प्रशासन को अनुमोदित पार्षद नियुक्तियों के संबंध में माननीय उच्च न्यायालय जाने की चेतावनी भी दी। नमस्कार, मी काही दिवसापासून धुळे शहरात तसेच महाराष्ट्रातील स्वीकृत नगरसेवक संदर्भातली माझी भूमिका स्पष्ट केलेली होती। त्याच्यात स्वीकृत नगरसेवक म्हणून डॉक्टर, वकील, इंजिनियर, पत्रकार विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी लोक घेण्यात आले। कायद्यात तरतूद आहे की शक्यतोवर विविध क्षेत्रातील लोक घेण्यात यावे, अशी कायद्यातली तरतूद असताना देखील विविध क्षेत्रातील लोक आजपर्यंत महानगरपालिकेत घेण्यात आलेले नव्हते। त्या अनुषंगाने मी काल दिनांक 20/2/2026 रोजी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी जनहित याचिका दाखल केलेली आहे, जेणेकरून बुद्धिजीवी लोक महानगरपालिका प्रशासनात सामावले जातील आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण होईल। बुद्धिजीवी लोकांचे जे काही अभ्यासपूर्ण प्रश्न असतील ते सभागृहात मांडले जातील। या अनुषंगाने मी जनहित याचिका दाखल केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील ही पहिलीच जनहित याचिका आहे। त्याच्यामुळे यामध्ये नगरविकास खात्याला पण पार्टी केलेला आहे आणि दुसरं म्हणजे ज्युरिडिक्शनचा विषय म्हणून धुळे महानगरपालिकेला या ठिकाणी पार्टी करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे महानगरपालिकेमध्ये जेव्हा मी माहिती अधिकारात माहिती घेतली, त्या माहिती अधिकाराच्या कायद्याच्या जी माहिती मागवली, यात मला काही अशा गोष्टी लक्षात आल्या की कायद्यातली फक्त एकाच तरतूद लोक आजपर्यंत घेण्यात आलेली होती, परंतु विविध क्षेत्रातील लोक आजपर्यंत घेण्यात आलेली नाही। ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। ही माझी शोकांतिका मी माननीय उच्च न्यायालयापुढे मांडलेली आहे। त्या पद्धतीने लवकरात लवकर निवडणुका होण्याआधी माननीय उच्च न्यायालयाने काहीतरी डायरेक्शन्स द्याव्या, यासाठी सोमवारी हे जी पिटिशन आहे माझं उच्च न्यायालयासमोर ठेवलं जाईल। यावर सुनावणी होईल। ॲडमिशन स्टेजला असल्यामुळे विनंती करून ती सुनावणी घ्यावी लागेल। सुनावणी घेतल्यानंतर जे काही होईल, महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य हे बुद्धिजीवी घेण्यात यावे, या संदर्भातली माझी भूमिका आहे। त्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयात माझी भूमिका मांडणार आहे।